दरवर्षी कोल्हापुरात होणारा किरणोत्सव म्हणजे भक्तांसाठी एक उत्साहाचा मेळावा असतो। मात्र हा किरणोत्सव आणि हे सूर्यकिरण देवीच्या पायापर्यंत पोहोचणं अवघड आणि कठीण झालं यावेळी। याचं कारण म्हणजे प्रदूषण। हा किरणोत्सव सोहळा जो असतो तो वर्षातून दोनदा होतो, एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण। सध्या उत्तरायणचा किरणोत्सव सुरू असताना त्याला ग्रहण लागले। यंदा 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवस चाललेल्या या सोहळ्याच्या मुख्य दिवसात पहिल्या दिवशी किरण मंदिर परिसरात पोहोचलेच नाहीत। दुसऱ्या दिवशी चांदीच्या उंबऱ्यापर्यंत सूर्यकिरण मर्यादित राहिली आणि शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवशी ढगाळ हवामानामुळे किरण देवीपर्यंत न येताच लुप्त झाल्याचा प्रकार घडला। सोमवारी अखेरच्या दिवशी किरण गरुड मंडपाच्या सदरेपर्यंत येऊन थांबली। यंदा थंडीचा कालावधी लांबलाय, ढग धुके आणि धुलीकणांनी सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाली, त्यात प्रदूषणाची वाढ यामुळे किरणोत्सव अपूर्ण राहिल्याचं किरणोत्सव अभ्यासक डॉक्टर मिलिंद कारंजकर यांनी सांगितलं। तर दुसरीकडे मात्र मंदिराच्या समोरील ऐतिहासिक गरुड मंडपाची नवीन कमान याचं कारण असल्याचं भाविकांकडून बोललं जातंय। मात्र 25 वर्षात पहिल्यांदाच असं घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय।